नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण खास उन्हाळ्यासाठी थंडगार काकडीचा ज्यूस बनवणार आहोत. तर ही ज्यूस बनवायला एकदम सोपा आहे आणि हेल्दी पण आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, इथं मी 2 काकड्या घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत. आता यावरची आपण साल काढून घेऊया. हे बघा, इथं मी दोन्ही काकडींची साल पूर्ण काढून घेतलेली आहे. आता आपण हे काकड्या चिरून घेऊया. हे बघा, इथं मी काकडी चिरून घेतलेले आहेत दोन्ही पण. आता इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये मी हे काकडी चिरून घेतलेल्या काकड्या घालून घेणार आहे. आता यामध्ये मी थोडंसं आलं आणि 2 चमचे साखर घालणार आहे. तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. आता इथं मी अर्धा लिंबू घेतलेला आहे, ते पिळून घेत आहे यामध्ये. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेत आहे. थोडासा पुदिना आणि थोडंसं काळं मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. इथं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता इथं मी एक चाळणी घेतलेली आहे. मिक्सरला बारीक करून घेतलेलं यामध्ये मी घालून घेत आहे. हे गाळून घ्यायचं आहे चाळणीने. बघू शकता तुम्ही, मी या पद्धतीने पूर्ण काकडीचा ज्यूस चाळणीने गाळून घेतलेला आहे. हे बघा, इथं आपला काकडीचा ज्यूस तयार झालेला आहे. मिक्स करून घेऊया. तर इथं मी 1 ग्लास घेतलेला आहे. यामध्ये आता मी भिजवून घेतलेला 1 चमचा सब्जा घालून घेत आहे आणि थोडासा बर्फ घालून घ्यायचा आहे. आता आपण बनवून घेतलेला काकडीचा ज्यूस यामध्ये ओतून घेऊया. तर इथं मी पूर्ण ज्यूस ग्लासमध्ये ओतून घेतलेला आहे. तर असा आपला थंडगार काकडीचा ज्यूस तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही ज्यूसची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.